या ठिकाणी आज धाराशिव येथील सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकवटलेला आहे। तरी आमची पहिली मागणी आहे आज सरकारला की आजच्या आज तुम्ही विशेष अधिवेशन बोलवावं ताबडतोब, आजच्या आज किंवा आज जरी शक्य नाही झालं तर उद्या तरी विशेष अधिवेशन बोलवावं। त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटलांची तब्येत वरचीवर खालावत चाललेली आहे, तरी त्यांची तुम्ही दखल घ्यावी वारंवार। आज आपण या ठिकाणी धाराशिव शहर बेमुदत बंद पुकारलेला आहे। जर सरकारने उद्याच्या उद्या विशेष अधिवेशन नाही बोलवलं, मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही विशेष अधिवेशन बोलवून उद्याच्या उद्या कायदा पारित करून आम्हाला टिकणारं आरक्षण तुम्ही द्या, हीच आमची मागणी आहे। त्यासाठी आज धाराशिव बेमुदत बंद आम्ही पुकारलेला आहे। मनोजदादा जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून आम्ही शक्यतो शांततेच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न करू, पण आमच्यासोबत जर काही दगाफटका झाला तर यावेळी आम्ही प्रत्येक मार्गाने उपोषण पुढे चालू ठेवण्याची तयारी करून आलेलो आहोत। आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाहीत, हे आणखी एकदा तुम्हाला स्पष्ट करतो। आज आम्ही इथं धाराशिव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम केलेला आहे। आज आमचे दैवत सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील हे मरणाच्या दारात उभे टाकलेले आहेत, पण या शंड सरकारला जाग येत नाही। हे हरामखोर सर्वपक्षीय नेते हे एकच आहेत हे आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे आम्हाला तारीखवर तारीख देत आहेत, परंतु ह्यांच्या निमराच्याला शपथविधी होतात, निमराच्याला ह्यांच्या पगार वाढवतात, त्यांचं काय कुठलं बी काम निमराच्याला होतंय। कोर्ट रात्री 2 वाजता उघडून एखादा निर्णय देतंय, पण अध्यादेशासाठी मात्र हे टाळाटाळ करताय, ते 100% खरं आहे। चुकून जरी आमच्या सन्माननीय जरांगे पाटलाच्या जीवाला काय घातपात झाला तर आम्ही अख्खा महाराष्ट्र पिटून द्यायच्या तयारीत आहोत। आणि हे आम्ही ठामपणे सांगत आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारची आता भीती राहिलेली नाही। आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही जेलभर आंदोलन करू, आम्ही कुठल्याही तराला जायला तयार आहोत। आजपर्यंत आम्ही जरांगे पाटलासाठी मारायला 5 कोटीत मराठा तयार होता, पण आता आम्ही मारायला देखील तयार झालेलो आहोत। एवढंच आम्हाला तळमळीने सांगायचं आहे। आमची एक विनंती आहे सरकारला की तुम्ही आद्या 20 तारीख जी दिलेली आहे ती ठीक आहे, अगर तुम्ही कमी करा, परंतु तात्काळ जाऊन तुम्ही पाटलांचं उपोषण मागे घ्यायला लावा। जर त्यांच्या जीवाला घातपात झाला तर ही सर्व जबाबदारी ही शासनाची असेल, एवढंच मी सांगतो। हॅलो, आज आपल्या काय झालेलं नाही सर्वांनी आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो आरक्षणाचा विशेष म्हणजे असा एक मुद्दा आहे तो सगळ्यांना कळतो। सगळे राजकीय पक्ष असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील व सर्व समाजातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व जाणकार नेते पण असतील, त्यांना पण माहीत आहे की आरक्षणाचा मुद्दा काय आहे। पण त्यांना एकच करायचं आहे की आरक्षण मिळू द्यायचं नाही। सगळ्यांनी फक्त एक ठरवलं आहे की आम्ही देतो, सगळे म्हणतात देतो, पण द्यायला ज्यावेळेस मागा गेलो त्यावेळेस म्हणते ते त्यांना विचारून सांगतो, ह्यांना विचारून सांगतो। आणि हा जो वेळ काढूपणा आहे तो कदापि हा महाराष्ट्रातील मराठा समाज सहन करू शकणार नाही। ही सरकारनं काळाची गरज ओळखून मराठ्याचा जो एक असा रक्तस्राव म्हणजे नाकातून जो एक रक्त थेंब चाललेला आहे, तसं भारत देश स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे देशात मराठ्याचं रक्त वाहिलेलं आहे। त्याच्यामुळे भारत देश स्वतंत्र झाला आहे आणि आता आरक्षणाच्या माध्यमातून हा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की ज्या वेळेस देश स्वतंत्र करण्यासाठी रक्ताचं थेंब वाहू शकतात, मग आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा थेंब वाहू देऊ नये। आणि ह्या विषय करून आरक्षणाचा लवकर प्रश्न मिटवावा ही मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे।